रिकॉर्डिंग कर रहे हैं। बरोबर आहे का? बरोबर। आना है तेरे को, आजा। नहीं आना है, ठीक है। रिकॉर्डिंग कर रहे हैं, मेरे को वीडियो रिकॉर्ड करना है। हेलो, आज मजा है। किसका किसका किधर है? अच्छा ठीक। अच्छा क्या क्या हो गया? बाद में बनाती है? क्या बनाती? हॅलो, नमस्कार। आज माझा आहे ब्लॉगचा डे 3 आणि मी आता आलेली आहे गार्डनमध्ये। तर या गार्डनमध्ये म्हणजे हे आमच्या सोसायटीचं ॲक्च्युली गार्डन आहे आणि आजच्या डे 3च्या ब्लॉगमध्ये मला जे बोलायचं आहे ना ते माझा आता यूट्यूबचा प्रवास सुरू झाला आहे। पण त्याचमध्ये कसं आहे ना काय ते यूट्यूबच्या प्रवासामध्ये मी हळूहळू काही गोष्टी शिकत आहेत। म्हणजे आज सगळ्यात पहिले मला तेच सांगायचं की मी काय यूट्यूब सुरू करताना काय करायला पाहिजे। म्हणजे मी थोडंसं शिकली आत्ताच। तर यूट्यूब सुरू करत असताना ना महत्त्वाची गोष्ट आहे कसं आहे ना, जसं की मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं, मी खूप वर्षभर म्हणजे 1 वर्षभर विचार करत होते आणि त्यात मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठल्या विषयावर बोलायला पाहिजे, हे सगळं होतं। मग त्यावेळी असं झालेलं की मी पहिले विचार केला की मी जर समजा यूट्यूब स्टार्ट करायचं तर मी कुठला विषय घेऊ। म्हणजे जसं की आता मी काही समजा तर टेक्निकल गोष्टी आहेत काही शिकवायचं तर आपल्याला त्यातलं चांगलं नॉलेज असायला पाहिजे, हे होतं। पण मग म्हटलं म्हणजे हे आहेत म्हणजे कसे असे निश म्हणतात। निश म्हणजे काय असतं की विषय असतो। तर विषय म्हणजे काय, कुठल्या पण एका टॉपिकला घेऊन आपल्याला आपला हे बनवायचं असतं कॉन्टेंट। त्या विषयावर आपल्याला बोलायचं असते किंवा त्या विषयाबद्दलची आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची असते। त्यासाठी आपलं थोडंसं इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याकडे थोडी माहिती पाहिजे। पण पहिले माझं काय होतं, माझ्याकडे मला हे सगळं ठीक आहे म्हणजे आता की काय करायचं काय नाही करायचं हे सगळं ठीक आहे। पण यूट्यूब सुरुवात करायच्या अगोदर यूट्यूबचं ना पहिल्यांदा अकाउंट काढावं लागतं। तर अकाउंट काढण्यासाठी ना त्यासाठी आपल्याला एक जीमेल ID असावं लागतं आणि ते जीमेल ID मध्ये ते जीमेल ID आपण ते गुगलचं अकाउंट, कारण यूट्यूब कसं आहे ना पूर्णपणे गुगलवर चालतं। तर त्यासाठी सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट होती की यूट्यूबचं मी पहिले जीमेल अकाउंट काढलं यूट्यूबचं, त्याच्यानंतर यूट्यूबचं अकाउंट सेट केलं। मग मला असा विचार पडलेला की मी आता म्हणजे नाही का यूट्यूब चॅनल काढलंय, मग त्याच्यानंतर नाव काय द्यायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये माझं बायोडेटा आहे की मी कुठला टाईपचे व्हिडिओज बनवणार आहे वगैरे। मग ही सगळी होती बेसिक माझी इन्फॉर्मेशन, हे सगळं आजचं होतं। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की यूट्यूब स्टार्ट करायचं आहे मला, तर महत्त्वाचं माझ्यामध्ये होतं की मोटिवेशन। तर मोटिवेशन काय आहे ना की म्हणजे मला लोक काय म्हणतील आणि सगळं हा विषय तर पक्का म्हणजे मी पहिल्यापासून हेच सांगते की पहिले आपल्याला ना खूप जजमेंट असते की आता म्हणजे आपण यूट्यूब चालू केलंय तर आता ही काय बोलणार आहे वगैरे असं किंवा काय। तसं तर आपल्याकडे खूप भरपूर माहिती असते। म्हणजे आता समजा आता एक ऑब्झर्व केलं ना तर घरचे घरीच असं म्हणजे कुकिंगचं एक चॅनल आहे समजा, किंवा कुठे बाहेर ट्रॅव्हलचं आहे, किंवा समजा तुम्ही काही इन्फॉर्मेशन शेअर करताय किंवा तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे काही म्हणजे ॲनिमेशनचे व्हिडिओज बनवू शकते। म्हणजे असे खूप सारे व्हिडिओज आहेत। आणि मग तोच मी एक विचार केला की मी असंच म्हणजे मी असे खूप सारे निश पकडलेले म्हणजे काय कुठं काय करायला पाहिजे वगैरे। स्टार्ट जेव्हा मी केलं होतं ना तेव्हा मी जेव्हा अकाउंट काढलं आणि मग मला असं होतं की माझ्याकडे तर आत्ता काहीच हे नाही आहे, माहिती नाही आहे, मग मी काय करू आता। मग मी काय केलं होतं की माझे काही रेकॉर्डिंग होते, म्हणजे मी कुठे कुठे बाहेर फिरायला गेलेली ते रेकॉर्डिंग होते। तर त्या रेकॉर्डिंगवर मी काय केलं की थोडंसं म्हणजे त्या जागेबद्दलची माहिती म्हणजे सर्च केली आणि मग थोडंसं प्रिपरेशन केलं आणि मग थोडंसं एक म्हणजे नाही का स्क्रिप्ट लिहिली आणि स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग ते व्हॉइस ओव्हर करायला सुरुवात केलं। आता म्हणजे यामध्ये आता काय काय गोष्टी आल्या की पहिले
एक तर चॅनल काढावं लागेल यूट्यूबचं, ते गुगलला जाऊन अकाउंट सेट करावं लागेल, त्यासाठी लागणाऱ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपल्याला पूर्ण करायला लागतील. त्याच्यानंतर मग चॅनल काढला असं ठीक आहे, मग आता मी कुठल्या विषयावर बोलणार आहे ते महत्त्वाचं आहे. जर आता कुठला विषय आहे, जर समजा आता मी माझं एक्झाम्पल सांगते की मी हे केलं होतं, माझ्याकडे जे जुने रेकॉर्डिंग होते, मी काही म्हणजे असं लोकेशन जसं की मी धर्मस्थळला वगैरे गेली होती, जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल तर तो मी धर्मस्थळला वगैरे गेलेली तेव्हाचे काही रेकॉर्डिंग होते. तर त्या रेकॉर्डिंगच्या म्हणजे मी धर्मस्थळ ही लोकेशन कुठे आहे, त्याची माहिती काय आहे, म्हणजे ते कशासाठी फेमस आहे, हे सगळं मी माहिती अशी काढली होती, त्याचे स्क्रिप्ट लिहिले होते. त्याच्यानंतर स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग मी काय केलं की मी खूपदा लिहिलं त्याच्यावर, म्हणजे असं म्हणजे अगदी नोटबुकमध्ये लिहिणं सुरू केलं होतं. आणि मग ती स्क्रिप्ट थोडीशी वाचायची, मग थोडीशी पाठ करायची, तर सगळं केलं होतं. मग त्याच्यानंतर मग ते व्हॉइस ओव्हर करायचं. तर व्हॉइस ओव्हरसाठी कुठले ॲप्स आहेत, ही सगळी माहिती म्हणजे मी खूप मिळवली आहे. म्हणजे नाही का, एक व्हिडिओ बनवत असताना ना असं होतं की ते तुरंत आपण नाही करू शकत, म्हणजे त्याच्या मागे ना खूप सारे टेक्निकल गोष्टी आहेत. आणि अगोदर असं जेव्हा यूट्यूबचा व्हिडिओ बघायचे ना मी दुसऱ्यांचे, तेव्हा असं वाटायचं की अरे काय हा तर ही व्हिडिओ आहे, म्हणजे असं सिम्पल एक उदाहरण घ्या, गावाकडचे आपले काही लोक असतात, गावाकडच्या भागातले लेडीज आहेत, तर ते सिम्पल असे रेकॉर्डिंग करतात आणि व्हिडिओज टाकतात. मग होतंय काय त्याच्यामध्ये की आपल्याला वाटतं किती इझी आहे, व्हिडिओ अपलोड करा आणि टाकून द्या, पण तसं होत नाही. पण मला आत्ता लक्षात यायला लागलं की यूट्यूब म्हणजे नाही का इतकं पण सोपं नाही आहे. त्याच्या काही बेसिक स्टेप्स आहेत, टेक्निकली आहेत, त्या सगळ्या आपल्याला फॉलो करायला लागतात. आणि त्यासोबत यूट्यूबच्या ना पॉलिसीज आहेत, त्या सगळ्या पॉलिसीज आपल्याला माहिती असणं पण तेवढंच गरजेचं आहे. यूट्यूबची एक पॉलिसी म्हणजे ना, माझा मी पहिले व्हिडिओ टाकला होता, मला हे माहिती नव्हतं की जे ट्रेंडिंग सॉंग्स आहेत ते शॉर्ट्समध्ये वगैरे येतात, ते शॉर्ट्स आपण वापरतो, पण ते शॉर्ट्समध्ये जे म्युझिक वापरलं जातं ना, जर समजा ते म्युझिक वापरलं तर त्याच्या आपल्याकडे कॉपीराईट येतं. तर कॉपीराईट म्हणजे की नाही, मग त्याचे जे समजा आपलं मॉनिटाईज झालं चॅनल, तर त्याचे पैसे आपल्याला नाही भेटत, किंवा मग ते जे कोणी ओनर आहे त्या म्युझिकचे, त्या ओनरला त्याचे पैसे भेटणार. म्हणजे हे असे एक त्याच्यामध्ये हे आहे. तर येणाऱ्या अशा म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे मी आजचा माझा डे 3चा ब्लॉग आहे, पण मी असं म्हणते का आता माझे 10 किंवा 11 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. माझी पण नवीनच सुरुवात आहे. त्या नवीन सुरुवातीत मी ह्या गोष्टी शिकले आहे. आणि मला असं वाटतं की जर आता तुम्हाला पण समजा यूट्यूबचं नवीन चॅनल सुरू करायचं असेल, तर यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या बेसिक स्टेप्स आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं समजून कधी घेतो आपण, जेव्हा आपण ते करत असो ना तेव्हाच कळते. तर एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, तर मला लगेच म्हणजे मी म्युझिक टाकलं होतं, मला माहिती नव्हती, त्यामुळे मी म्युझिक टाकलं, तर त्याच्यावर लगेचच कॉपीराईट आला. तर तेव्हा मला लक्षात आलं की हे असं म्हणजे आहे कॉपीराईट. तेव्हा मी परत गुगलला गेली किंवा मी थोडंसं सर्चिंग केलं की हे काय असतं. पण मी दुसऱ्यांचे सुद्धा व्हिडिओज बघते की ज्या व्हिडिओजमध्ये हे होतं की माहिती मिळते आपल्याला. म्हणजे असं आहे की नाही, यूट्यूबचा प्रवास आता कसं आता रिसेंटली एक महिना झालेला आहे व्हिडिओ काढू, म्हणजे व्हिडिओचं मी रेकॉर्डिंग करणं किंवा अपलोड करणं हे सगळं सुरू केलेलं आहे. म्हणजे मी कुठले ॲप्स वापरले, काय वापरले, भरपूर काही आहे यूट्यूबमध्ये. म्हणजे इझी असं तसं बघायला गेलं तर यूट्यूब काही इतकं इझी नाही आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला ही माहिती थोडी शेअर करायची होती. कारण कसं होतं की जर समजा कोणाला यूट्यूबचं नवीन व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा अपलोडिंग करायचं असेल, तर थोडीशी माहिती आपल्याकडून दिली तर लोक, म्हणजे जर समजा कोणाला यूट्यूब नवीन चॅनल स्टार्ट करायचं त्याच्यामध्ये होऊन जाईल. आज मी यूट्यूबची बऱ्यापैकी माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जर म्हणजे जी मी माहिती मला मिळवली आहे, म्हणजे मी जेव्हा यूट्यूबचा ब्लॉग स्टार्ट करायला यूट्यूब ब्लॉगिंग म्हणा किंवा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, तेव्हा जे मी शिकले तेच मी तुम्हाला आज थोडेसे माहिती सांगितलेली आहे. आणि जर समजा तुम्हाला म्हणजे मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी इन्फॉर्मेशन, जसं की मी आज तुम्हाला सांगितलं की यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी पहिल्यांदा गुगलचं अकाउंट लागतंय. गुगल म्हणजे काय, जीमेल अकाउंट, गुगल म्हणजे काय किंवा जीमेल अकाउंट कसं काढायचं, तर त्याची मी प्रत्येक येणाऱ्या ब्लॉगमध्ये प्लस माझं थोडंसं पर्सनल काय असेल तर ह्याचं मी सगळ्याचं मी थोडीशी माहिती तुम्हाला देत राहीन माझ्या येणाऱ्या प्रत्येक डेच्या ब्लॉगमध्ये. जेणेकरून जर समजा म्हणजे मी जे शिकत आहे
तीच माहिती मी तुम्हाला शेअर करत आहे. म्हणजे सध्या मी काही मोठी यूट्यूबर नाही आहे, पण जर समजा आपण शिकताना जर आपली माहिती शेअर करतो, तर असं म्हटलं जातं की आपण जेव्हा सांगतो ना दुसऱ्याला, तेव्हा आपण अजून जास्त शिकत असतो. म्हणजे असं बरेच लोक आहेत आपली इन्फॉर्मेशन शेअर नाही करत, आजच्या जगात थोडंसं आहे ते, पण मला असं वाटतं की जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्यातून आपण बरंच काही शिकत पण असतो. आणि म्हणजे स्टडीजमध्ये म्हणा हे आहे, खूप लागू पडते आणि मी थोडंसं त्याच्याने मला सुद्धा फायदा होते. आता माझा आजचा डे 3चा ब्लॉग आहे. पहिल्या डेला मी बोलायला 10 टेक घेतले होते रेकॉर्डिंग करायला, पण आज मला थोडंसं बोलताना माझ्यामध्ये कॉन्फिडन्स जाणवतोय की मी हे बोलू शकते व्हिडिओजमध्ये. तर हेच आहे यूट्यूबचा माझा प्रवास आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया. आणि माझा जर हा ब्लॉग तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक म्हणजे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबबद्दलची थोडी माहिती सांगत जाईल. जर समजा तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल कोणाला म्हणजे असं स्टार्ट करायचं असेल तर मला वाटतं कुठे ना कुठे तर उपयोगी पडेल. धन्यवाद. हॅलो.